चा विषय घेऊन आलो आहोत आणि आज आपण पाहणार आहोत व्हिटॅमिन B12 जर शरीरामध्ये कमी पडलं तर शरीरावर त्याचे काय परिणाम दिसतात, कोणते लक्षण आपल्याला जाणवायला लागतात। ब जीवनसत्व जे आहे, या ब जीवनसत्वापैकी एक आहे B12 B12। याविषयी आपण डिटेलमध्ये अगोदरही पाहिलेलं आहे। आज अगदी थोडक्यामध्ये त्याच्या कमतरतेमुळे काय होते तेवढं फक्त पाहायचं आपल्याला। तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे B12 जर कमी पडलं तर सतत थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो। आणि याचं कारण काय तर B12 शरीरामध्ये ज्या लाल रक्तपेशी आहेत RBC, ज्या ऑक्सिजन सर्व अवयवांना पुरवण्याचे कार्य करतात, त्या रक्तपेशीची निर्मिती कमी होते आणि त्यामुळे मग शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा कमी होतो। त्याचे अजून काही दुष्परिणाम असे आहेत, हातापायांना मुंग्या येतात, मज्जासंस्थेवर मेंदूवर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो। कशाचा? B12 कमी झालं तर मेंदूवर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो, मज्जासंस्थेवर परिणाम होतो, स्मरणशक्ती कमी होते, आठवण कमी राहते, चक्कर येतात। जर खूप कमी झालं तर चक्कर सुद्धा येऊ शकतात, गोल फिरल्यासारखं होते कारण नसताना, मानेला दुखणं नाही, पाठ दुखत नाही आणि असं असूनही चक्कर येतात। अशा वेळेला B12 ची कमतरता असू शकते। तोल जातो, उभं राहिल्यानंतर तोल जातो किंवा चालताना तोल जातो, त्या शरीराचा तोल आपण व्यवस्थित सांभाळू शकत नाही। हा सुद्धा एक मोठा दुष्परिणाम या B12 मुळे दिसून येतो। त्या B12 च्या कमतरतेमुळे हे दुष्परिणाम होतात, जे गंभीर असे दुष्परिणाम आहेत। आणि म्हणून B12 चा सतत पुरवठा आपल्या शरीराला होणं आवश्यक आहे। एवढंच नाही तर फील गुड हार्मोन ज्यांना म्हणतात, जे आपल्याला आनंदी ठेवतात, शरीरामध्ये स्त्रवल्या जातात, त्यांचं नाव आहे सेरोटोनिन आणि डोपामाइन। आता हे जे हार्मोन आहेत सेरोटोनिन आणि डोपामाइन, ह्या हार्मोनचं उत्पादन सुद्धा कमी होते, त्याच्यावर परिणाम होतो B12 च्या कमतरतेमुळे। आणि त्यामुळे मग नैराश्य येते, काहीच करावं असं वाटत नाही, मूड बदल होतो, चिडचिड होते आणि मनावर विनाकारांचा ताण येतो। तेव्हा हे दुष्परिणाम B12 मुळे होतात। आणि हे जर टाळायचे असले तर आपल्या आहारामध्ये दूध आणि दुधाच्या पदार्थांचा समावेश हा केला पाहिजे। त्याचबरोबर अंडी, मासे यांचा सुद्धा आहारामध्ये समावेश असला पाहिजे। शाकाहारी असाल तर दूध आणि दुधाच्या जास्त प्रमाणामध्ये उपयोग तुम्हाला करावा लागेल। तसंच फॉर्टिफाईड फूड, एनरिच फूड, कशाने एनरिच तर या B12 ने असे काही अन्नपदार्थ मिळतात की जे B12 त्यामध्ये मिसळलेलं असते, मिक्स केलेलं असते। आता तुम्ही म्हणाल नैसर्गिकरणामध्ये, पालेभाज्यामध्ये, सिरियल्समध्ये B12 मिळत नाही का? तर नाही मित्रांनो, B12 वनस्पतीजन्य स्त्रोतापासून मिळत नाही, हे लक्षात घ्या। आणि म्हणून शाकाहारी व्यक्तींनी जर समजा असं वाटलं की B12 आपल्या शरीरामध्ये कमी झालं, हातापायांना मुंग्या येत आहेत, विनाकारानं चिडचिड होते किंवा चक्कर वगैरे येत आहे, अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असते। गरज असली तर डॉक्टर मग B12 सप्लिमेंट, B12 च्या टॅबलेट आपल्याला देऊ शकतात। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची की B12 किंवा कोणतंही औषध, मग ते व्हिटॅमिन सप्लिमेंट का असो ना, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचं नाही। डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार
हे B12 किंवा कोणतेही सप्लिमेंट तुम्हाला घ्यायचं असेल ते घ्या. तेव्हा असं हे B12 जे शरीरामध्ये असणं आवश्यक आहे, शरीरावर त्याचा सतत पुरवठा असणं आवश्यक आहे. आणि ते B12 जर कमी झालं तर मी सांगितल्याप्रमाणे अशक्तपणा, त्यानंतर लाल रक्तपेशीचं उत्पादन कमी, ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो इतर अवयवांना, हातापायांना मुंग्या येतात, मज्जासंस्थेवर परिणाम होतो, स्मरणशक्ती कमी होते, चक्कर येऊ शकतात, तोल जाण्यासारखे आहे, म्हणजे तोल वगैरे आपला जाऊ शकतो. तेव्हा हे परिणाम टाळायचे असतील तर B12चा सतत पुरवठा आपल्या शरीराला नियमितपणे पुरवठा काही प्रमाणामध्ये झाला पाहिजे. त्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, त्याचबरोबर अंडी, मासे वगैरे जे आहेत किंवा फॉर्टिफाईड फूड वगैरे जे आहेत हे आपण आहारामध्ये आपल्या समाविष्ट केले पाहिजेत. आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार गरज असल्यास B12 सप्लिमेंटसुद्धा घेतले पाहिजे. त्या मित्रांनो, एवढ्याचसाठी आज हा व्हिडिओ आपल्यापर्यंत आणलेला आहे. आणि यानंतर 2 संप्रेरकांचं नाव मी घेतलं होतं, डोपामाइन आणि सेरोटोनिन. तो यानंतर लगेचच ते बूस्ट कसे करायचे, ते शरीरामध्ये त्याचं प्रमाण कसं वाढेल याविषयी लगेचच जे उद्यालाच किंवा परवाला आपण दुसरा एक व्हिडिओ त्या ठिकाणी टाकणार आहोत. तुमच्याशी मला तो शेअर करायला आवडेल. तेव्हा धन्यवाद.